नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियंका बोलते. या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट. या शनिवारी मी हा चित्रपट पाहून आली. तो चित्रपट बघताना इतकं हसली पण तेवढंच डोळ्यामधून पाणी देखील आलं, कारण की हा चित्रपट इतकं सुंदर बनवला आहे, इतकं चांगलं सादरीकरण केलं आहे त्याचं, की खूप छान आहे. एकदम पिक्चर बघण्यासारखं आहे. आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करते की प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट आवर्जून पाहावा. आणि खूप म्हणजे बोलतात ना, खूप उत्कृष्ट कलाकारांनी काम देखील केलं आहे. आता ह्या चित्रपटात आपली मराठी शाळा वाचवा, आपली शाळा कशी वाचवावी, कारण की आता मराठी शाळेतल्या पटी कमी होत चालल्या आहेत. म्हणून ते कसं आपण ती मराठी शाळा कशा प्रकारे आपण विद्यार्थी वाचू शकतो त्याबद्दल तो चित्रपट सादरीकरण केलेला आहे. तर मी तुम्हाला आता माझं मत सांगत आहे की मराठी शाळा बंद होण्यामागे कारण आपणच आहोत. आपण ज्या वेळेला आपण मराठीमध्ये शिकलो, पण नंतर आपली पुढची पिढी त्यांना आपण मराठीमध्ये नाही टाकलं, आपण त्यांना इंग्रजी शाळेमध्ये टाकलं. कारण की आजच्या ह्या जगामध्ये इंग्रजीला जास्त महत्व दिलं जातं. कारण की आपण इंग्रजीला जास्त महत्व देतो, म्हणून त्यांना जास्त महत्व दिलं जातं. आपण जर आपल्या भाषेला महत्व दिलं तर ती भाषा नक्कीच पुढे जाणार, पण आपण ते करत नाही. आपण इंग्रजी भाषेला जास्त महत्व देतो आणि ती भाषा पुढे गेलेली आहे. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की इंग्रजीही शिकावं, असं नाहीये की इंग्रजी नाही शिकावं, इंग्रजी शिकावं. आणि पण मराठी माणसाने महाराष्ट्रात राहून जर तुम्ही मराठी भाषेत बोललात नाही तर त्याचा काय अर्थ आहे? तुम्ही मराठी बोला, तुम्ही इतरांनाही मराठी शिकवा आणि मराठी भाषेचा अभिमान ठेवा. आपला महाराष्ट्र वाचवायचं असेल तर सगळ्यांना मराठी बोलणं हे योग्यच आहे. आणि आपण बोललो तरच आपल्या शाळा वाचतील, नाहीतर आपल्या शाळा वसाड पडतील. आणि आपल्या स्वतःला ते बघून डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होईल असं घडून देऊ नका. आपल्या शाळा वाचवण्यासाठी आपल्याला स्वतःला अभिमानाने बोललं पाहिजे की मी मराठी आहे आणि माझी शाळा ही माझ्या मुलांनाही मी मराठीमध्येच टाकणार. आता मी स्वतः सांगते, माझी मुलगी प्रज्ञा प्रदीप गोरे, ऍडव्होकेट प्रज्ञा प्रदीप गोरे, ही एकविरा विद्यालयामध्ये मराठी माध्यम मध्ये शिकून आज ती वकील झाली, आज ती LLM झाली. ती मराठी माध्यम मध्ये शिकूनच झाली ना. तर प्रत्येकाने आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये टाका आणि